लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्ताने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांच्या वतीने जे अंमळनेरमध्ये आज त्यांचा संभाजी राजांच्या जीवनचरित्रावर सजीव नाटकाचं जे आहे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः अनिल पाटील आहेत की ज्यांनी कुटुंबासोबत स्वतः हे नाटक या ठिकाणी बघितलेलं आहे। आपण अनिल पाटलांशी बोलणार आहोत। दादा, काय सांगणार? आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि अंमळनेरकरांसाठी आज आपण त्यांच्या जीवनचरित्रावरचं जे नाटक आहे त्या नाटकाचं आयोजन केलेलं आहे। आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीचं निमित्त साधून स्वतः छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांचं जीवन यात्रा कशी केलेली आहे, त्यांच्यामध्ये कला गुण कसे होते, त्यांच्यामध्ये शौर्य कसं होतं, हे नवीन पिढीला प्रामुख्याने दिसलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आजचा दिवस निवडला गेला आणि आज जे नाटक या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे, लाईव्ह दाखवलं जात आहे, त्याच्यामधनं नक्की अंमळनेरच्या तरुणाईला चांगला बोध मिळेल। मॅडम, काय सांगणार? आपण स्वतः दादांसोबत आपण हे पूर्ण वेळ नाटक या ठिकाणी बघितलं, पूर्ण कुटुंब आपलं या ठिकाणी आलं। विशेष म्हणजे ज्या संस्थेच्या माध्यमातून हे नाटक दाखवलं गेलं त्यामध्ये आपले चिरंजीव देखील आहेत। खरं तर जयनील फाउंडेशन आणि संस्कृती फाउंडेशन या दोघं मिळून आज शंभूराजे छत्रपती शंभूराजांच्या जयंतीनिमित्ताने आज आम्ही आमच्या अंमळनेरकरांचं नशीब समजतो की आज अंमळनेरमध्ये हा प्रयोग सादर केला जातोय आणि शंभू महाराजांचं जे जीवनचरित्र असेल, त्यांचे शौर्य असेल, त्यांच्यामधले संस्कार असतील, त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेलं जे काही कार्य असेल ते आज आमच्या अंमळनेरतील सगळ्या तरुणांना, तरुणींना, नागरिकांना ते बघायला मिळेल आणि नक्कीच याचा उपयोग पुढे या तरुणांना आणि आमच्या अंमळनेरकरांना नक्कीच होईल। आणि जयनील फाउंडेशन हे जरी माझ्या चिरंजीवने तयार केलेलं असलं तरी त्याने म्हटलंय की माझे आई वडील जरी राजकारण करत असतील पण मी नक्कीच समाजकारण करेल आणि फाउंडेशनाच्या निमित्ताने जे काही आजचे तरुणांसाठी असेल, महिलांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, इतर कुठल्या समस्या असतील त्यासाठी हे जयनील फाउंडेशन नेहमीच तत्पर राहील आणि समाजसेवेसाठी नक्कीच ह्या जयनील फाउंडेशनचा सगळ्यांना उपयोग होईल हेच मी या ठिकाणी सांगू इच्छिते। आपण आमदारांचे चिरंजीव आहात आणि आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपण आपल्या स्वतःच्या ज्या आहेत संस्थेची या ठिकाणी सामाजिक संस्थेची स्थापना केलेली आहे। आजच या ठिकाणी नाटक देखील आपल्या वतीने दाखवण्यात येते। कशा पद्धतीने ही संस्था काम करणारी पुढच्या काळात? खरं तर आज छत्रपती शंभू महाराज यांची जयंती आहे आणि ते त्यांची प्रेरणा घेऊन बऱ्याचशा तरुणांनी पुढे वाटचाल करावी जीवनामध्ये आणि त्यांची प्रेरणा घेऊन काहीतरी एक योग्य काम केलं पाहिजे आणि योग्य दिशेने झालं पाहिजे हीच आमची इच्छा होती। म्हणून आजचा दिवस आम्ही हा निवडला की जेणेकरून जास्तीत जास्त तरुणांना शिकायला भेटेल आणि शिक्षण घेऊन ते पुढे त्याला पसरवायला पण पाहिजे, त्याचं कम्युनिकेट केलं पाहिजे त्या शिक्षणाला। आणि जयनील फाउंडेशन मेनली ॲग्रिकल्चर, यूथ आणि स्पोर्ट्स आणि अशा विविध पाच प्रकारचे मुद्द्यांवरती स्थापन केली आहे। त्याच्यामध्ये आपण नवीन पिढीला एक प्लॅटफॉर्म तयार करून देऊ ज्या माध्यमातून त्यांना ज्या गोष्टीची कमतरता असेल किंवा त्यांना ज्या गोष्टी समजत नसतील आम्ही त्या फाउंडेशन मार्फत त्यांना समजून देण्याचा प्रयत्न करू। आपले आई वडील जे ते राजकारणात आहे, आपण सामाजिक संस्थेतून आता एक प्रकारे एंट्री केलेली आहे समाजामध्ये। पुढच्या काळामध्ये राजकारणात जाण्याची इच्छा असेल की याच माध्यमातून पुढे आपलं कार्य जाईल? मी ह्याच माध्यमातून पुढे कार्य करायची इच्छा आहे। मला राजकारणाचं जे पक्ष ठरवेल आणि जे कार्यकर्ता ठरवतील मी त्याच्या सोबत राहील आणि जर गरज पडली की आपल्याला राजकारणातनं काहीतरी चांगलं करायचा वेळ भेटू शकतो किंवा संधी भेटू शकते तेव्हाच मी पडेल राजकारणामध्ये, नाही तर मला समाजसेवाच करायची हीच माझी इच्छा आहे। तर अशा पद्धतीने आज जे आहे अंमळनेर वासियांना जे आहे छत्रपती संभाजी महाराजांवरच्या जीवनचरित्रावर नाटक दाखवण्यात आलं आणि या नाटकाचं जयनील फाउंडेशन जे आहे ते आमदार अनिल पाटलांचे चिरंजीव आहे या माध्यमातून त्यांची देखील या ठिकाणी राजकारणात एंट्री झाल्याचं बघायला मिळते। मात्र प्रत्यक्षात समाजसेवेवर आपला भर राहील, राजकारणात संधी मिळाली तर आपण काम करू असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। मात्र आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने अंमळनेर वासियांना जे आहे सुंदर असं नाटक या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि या माध्यमातून एका नव्या संस्थेची देखील या ठिकाणी स्थापना करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे।
किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.